हिंदू धर्माच्या इतिहासामध्ये जगात कुठेही कुठल्याही हिंदू व्यक्तीनं दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला आमच्या धर्मात ये असं देखील म्हटलं नाही. त्या व्यक्तीवर अत्याचार करणं तर सोडाच, पण आमच्या धर्मात तू का येत नाहीस असा प्रश्न देखील आपण करत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, जगातले दुसरे प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्मावरती अन्याय अत्याचार करून त्यांना त्यांच्या धर्मात सामील करून घेतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या धर्माची पुस्तकच अशी आहेत की जी वाचून कोणीच स्वखुशीने आपल्या धर्मात येणार नाही. म्हणून मग विहिरीत पाव टाक, माणसाला गंडव आणि सांग की आता तू ख्रिश्चन झालास. अशा पद्धतीनं त्यांना त्यांचा धर्म वाढवावा लागतो. आपला सनातन धर्म असा आहे की जो माणूस जन्मतो तेव्हा माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचं शिकवणारा धर्म कुठला असेल जगाच्या पाठीवर, तर तो आहे हिंदू धर्म. या शिवाजी महाराजांना लहानपणी रामकृष्णाच्या सगळ्या कथा गोष्टी ऐकून अंगात त्याच्या स्फुरण चढावं म्हणून जिजाबाईंनी आपल्या पतिराजांनी जे स्वप्न बघितलं होतं ते आपल्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण करायचं ठरवलं. विचार करा त्या माऊलीचा, जी माऊली स्वतःचा पती ज्यांच्या नोकरीत आहे, चाकरीत आहे, आदिलशहाचा विजापूरला आदिलशहाकडे, त्याच आदिलशहाच्या विरुद्ध तलवार उचलायला आपल्या मुलाला शिकवते. कोणाच्या मनात तरी येईल का ही गोष्ट की आपला नवरा ज्यांच्या चाकरीत आहे त्याच्या विरुद्ध तलवार उचलायचं बाळकडू आपण आपल्या मुलाला द्यावं. आणि मग हा छोटा छत्रपती शिवाजी महाराज होण्याच्या दृष्टीने मार्गस्थ होणारा मुलगा 16व्या वर्षी रायरेश्वरावरती शपथ घेतो, आपलं स्वतःचं रक्त अर्पून. 16व्या वर्षीच संत ज्ञानेश्वरी सांगतात. 14व्या वर्षीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वतःच्या घरी अष्टभुजा देवी समोर पुन्हा एकदा रक्त अर्पून शपथ घेतात. ही मोठी झालेली माणसं सगळी 16व्या 14व्या वर्षीच आपले पाय अंथरुणात दाखवतात. या छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः 18 पगड जातीची लोक जमा केली. प्रत्येक जाती जमातीमध्ये काही ना काहीतरी प्लस मायनस पॉइंट्स असतात. बघा तुम्ही, आपल्याला इतिहासामध्ये शिकवलंय कुठल्या तरी अमुक जातीची मंडळी काटक असायची, अमुक जातीची मंडळी ही अत्यंत बुद्धिमान असायची, अमुक जातीची मंडळी ही खूप चपळ आणि खूप चिवट असायची. त्या त्या जातीमुळं त्या त्या प्रकारचे गुणावगुण तुमच्या अंगामध्ये येतात. आणि अशा सगळ्या सवंगड्यांना जमा करून हा छोटा शिवाजी शहाजी भोसले स्वराज्याच्या कामाला लागला होता. 50 वर्षांचं त्यांचं आयुष्य, एका क्षणाची उसंत नाही असं आयुष्य. आणि त्या आयुष्याला सुरुवात झाली या छोट्या सरदार सवंगड्यांपासून, अशा सगळ्या तानाजी मालुसरेपासून बाजीराव देशपांड्यांपर्यंत, नेताजी पालकरांपासून प्रतापराव गुजरांपर्यंत, येसाजी कंकांपासून मोरारबाजी देशपांड्यांपर्यंत, बाजीप्रभू देशपांड्यांपासून असंख्य मावळ्यांना श्रद्धांजली एका सुंदर गीतानं अर्पूया.
झिंकावे वा कटून मराव हेच आम्हाला ठाव, झिंकावे वा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारी सुरू माया ममता नाती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शिवाजी महाराजांच्या आयुष्य इथे काही संपूर्ण सादर करणं शक्य नाही, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही घटना, काही किस्से तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. शिवाजी महाराजांचं नशीब असं होतं की त्यांच्या आयुष्यातल्या जवळजवळ सगळ्या घटना, प्रत्येक चांगल्या घटनेसोबत एक वाईट बातमी त्यांना मिळालेली होती. शिवाजी महाराज जेव्हा सुरत लुटायला गेले तेव्हा तिथून परत येताना त्यांना खलिता मिळाला की त्यांचे वडील शहाजीराजे एका अपघातामध्ये निधन पावलेले आहेत. स्वराज्यात जेव्हा तोरणा आला, सिंहगडाला, तेव्हा तानाजी मालुसरे निधन पावले. महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा 12 दिवसांनी त्यांच्या मातोश्री जिजाबाई कालवश झाल्या. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून येत होता त्यावेळेला त्याच्या काही महिन्याआधी त्यांची प्रिय पत्नी सईबाई निधन पावली. छोट्या संभाजीराजांना 2 वर्षांचा सोडून ही सईबाई निधन पावली होती. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली जवळजवळ प्रत्येक चांगली घटना ही सोबत एक दुःखद घटना घेऊन येते, असं त्यांचं आयुष्य होतं. मग तुमच्या आमच्या आयुष्याची काय कथा? शिवाजी महाराजांचं उत्कृष्ट वर्णन करताना त्यांनी आपल्या धर्माची ध्वजा कशी कायम ठेवली तर त्यांचं वर्णन सावरकरांनी एका गीतामध्ये केलं. त्यांनी हिंदू नृसिंह म्हटलं. आपल्या तमाम हिंदू धर्माच्या इतिहासामध्ये जगात कुठल्याही हिंदू व्यक्तीनं दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला आमच्या धर्मात ये असं देखील म्हटलं नाही. त्या व्यक्तीवर अत्याचार करणं तर सोडाच, पण आमच्या धर्मात तू का येत नाहीस असा प्रश्न देखील आपण करत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जगातले प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्मावरती अन्याय अत्याचार करून त्यांना त्यांच्या धर्मात सामील करून घेतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या धर्माची पुस्तकच अशी आहेत की जी वाचून कोणीच स्वखुशीने आपल्या धर्मात येणार नाही. म्हणून मग विहिरीत पाव टाक, माणसाला गंडव आणि सांग की आता तू ख्रिश्चन झालास. अशा पद्धतीनं त्यांना त्यांचा धर्म वाढवावा लागतो, खूप घाणेरड्या क्लुप्त्या करून वाढवावा लागतो. आपला सनातन धर्म असा आहे की जो माणूस जन्मतो तेव्हा माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचं शिकवणारा धर्म कुठला असेल जगाच्या पाठीवर तर तो आहे हिंदू धर्म. म्हणून त्या हिंदू धर्माची कास धरायला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. ज्या संतांची नावं इथे मंचावरनं घेतली गेली ती संत मंडळी आणि त्यांच्याशिवाय अशी अनेक संत मंडळी, या सगळ्यांनी हा भगवा हातात धरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण हा भगवाच हातात धरला होता. आज देखील गेली काही वर्ष देखील काही जण भगवा हातात धरतात, पण तुम्हाला कळतं की ते भगवा हातात धरतायत पण त्याची बूज मात्र राखत नाहीयेत. अशांचा विचार प्रभाकरजी त्यांच्या आकार डिजिनाईन चॅनेलमधनं अनेकदा मांडतात, त्यांचा समाचार अनेकदा घेतात. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक सुरेख गीत ऐकूया जे छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्कृष्ट वर्णन करेल. आणि इतकं उत्कृष्ट वर्णन शिवाजी महाराजांचं दुसऱ्या कुठल्याच गीतात जगात आजवर झालं नाही, याच्या पुढे होणार नाही. आपल्या सगळ्यांना शब्द माहिती आहेत. अहोरात्र लाथाबुक्यांचे असंख्य प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला, 10 दिशा थरथरल्या, कालपुरुषाच्याही कांठळ्या बसल्या. जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत प्रकटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय. हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ऊर्जा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा.
वंदना करी अंतःकरणज भिजला अभिनंदना तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना गूढाशा पुरवी ध्यान कथूषक तुझ्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा जी शुद्धी हृदाची रामदास शिर डुलवी ही बुद्धी पाचशायास शत्रुजा झुलवी जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी ही शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शुद्धी हे तुझी कर्मी राहू दे ती बुद्धी भाबड्या जीवा राहू दे ती शक्ती शोणिता माझी राहू दे हे मंत्र पुन्हा तू दिले समर्थी तुझ्या हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा अफजल खान जेव्हा विजापूरहून निघालेला होता तेव्हा शिवाजी महाराज राहणार का जाणार, जिवंत राहणार की मरणार, याच्याबद्दल कोणालाही शंका नव्हती. शंका नव्हतीचा अर्थ असा की शिवाजी महाराज निश्चितपणे मरणार असं सगळ्यांच्या मनामध्ये आलेलं होतं. कारण अफजल खान हा एवढा मोठा सरदार होता, पंचक्रोशीत त्याचं एवढं नाव होतं. ही अशी लोखंडी पहार तो हाताने वाकवायचा असं म्हणतात. 6-6.5-7 फूट उंच, पहाडासारखा पठाण, शहाजीराजांना पाण्यात पाहणारा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांचा विलक्षण विरोधक, विजापूरचा इतका मोठा सरदार की त्यांनी भर दरबारामध्ये विडा उचलला होता किंवा शिवाजी महाराजांना एकतर जिवंत आणीन किंवा मारून आणीन. आणि तो इतकी प्रचंड फौज घेऊन निघाला की त्या फौजेचा आकार उकार पाहिल्यानंतर कोणालाही शंका नाही वाटली की हा शिवाजी महाराज राहणार की जाणार. मग आज जसं एखादा राजकीय पक्ष मोठा व्हायला लागला की इतर विरोधातले काही राजकीय पक्षातली काही मंडळी येऊन त्यांना मिळतात, कारण त्याला माहिती असतं की हा पक्ष जिंकणार. तसे काही स्वराज्यातले सरदार सुद्धा आपण अफजल खानाला जाऊन मिळावं की काय अशा विचारात होते. विचार करा, शिवाजी महाराजांनी कष्टाने कमावलेला एक सरदार जर अफजल खानाला मिळाला असता तर स्वराज्याची काय वाताहत झाली असते. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी डोक्याने एक डाव टाकला. त्यांना कळलं की स्वराज्यातल्या मोठ्या मोठ्या सरदारांना अफजल खानाचे खलीत येत आहेत की आम्हाला येऊन मिळा, शिवाजी तर मरणार खास, तुम्ही कशाला तुमचा प्राण पणाला लावता, आमच्यात सामील व्हा. शिवाजी महाराजांना वृत्त कळलं की आपल्या मोठ्या मोठ्या सरदारांना असे खलीत येत आहेत. शिवाजी महाराज कान्होजी जेधे नावाच्या एका खूप मोठ्या सरदाराच्या घरी स्वतः गेले त्यांच्याकडे. म्हणाले की अफजल खान तिकडनं निघालेला आहे, वाईच्या दिशेने येतोय, वाटेत तुळजाभवानीच्या मूर्ती समोर त्यांनी गाय कापलेली आहे, इतका नालायक सरदार आहे, आम्ही तर निश्चितपणे मरणार, तुम्ही कशाला तुमचा जीव धोक्यात घालता, तुम्ही खानाला जाऊन मिळा. प्रत्यक्ष शिवाजी महाराज सांगतायत कान्होजी जेध्यांना की मी तर मरणार, तुम्ही कान्होजी जेध्यांना जाऊन मिळा. विचार करा, तुम्ही स्वतः कान्होजी जेधे आहेत तसं समजा, असा कुठला महाराज, असा कुठला राजा स्वतः घरी येऊन सांगायला लागला की मी तर खास मरणार, पण तुम्ही नका मरू, तुम्ही त्याला जाऊन मिळा. तुम्ही जाल का हो? स्वराज्यातला एकही सरदार खानाकडे गेला नाही, एकही. आणि अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सगळे सरदार आपल्याकडे राखून ठेवले.
आणि मग जे झालं प्रतापगडावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांवरती तुळजाभवानी देवी प्रसन्न झाली. सकाळी उठल्यापासून त्यांनी पूजा अनुष्ठानं उपासना केली. धीरगंभीर चेहऱ्याने दुपारी 2च्या सुमारास ते गडाच्या खाली उतरले. गडाच्या मध्यभागी एका ठिकाणी शामियाना उभारला होता आणि तिकडे खानाची त्यांची भेट होणार होती. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण तो 1659चा दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय फक्त 29 वर्षांचं. 29 वर्षांचा 5.5 फुटी माणूस 6-6.5 फूट माणसाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढतो. आणि ज्यांनी मिलिटरी ऑपरेशन्स केलेली आहेत ना, त्यांनी याच्यावर मोठेच्या मोठे लेख लिहिलेले आहेत. त्यांनी असे लेख लिहिले आहेत की खानाची भेट झाली दुपारी जितक्या वाजता, त्या भेटीत यदा कदाचित जर शिवाजी महाराजांचा दगाफटका झाला असता तरी देखील महाराजांनी त्या शामियान्याच्या चहूबाजूंनी अशा प्रकारे सगळी फिल्डिंग लावली होती आपल्या मावळ्यांची. खानाला पूर्ण आत येऊन दिला होता आणि मावळ्यांची फिल्डिंग अशी लावली होती की खान, त्याचे हत्ती, उंट, सगळे त्याचे मावळे, सगळे त्याचे सैनिक हे 100% ठार मरणार होते. 100%. काय जबरदस्त व्यूहरचना होती. प्रश्न एकच होता की शिवाजी महाराज जगतात की मरतात. खान निश्चितपणे मरणार होता. आणि असा तो सुंदर दिवस 10 नोव्हेंबर 1659. आई भवानी प्रसन्न झाली आणि त्यानंतरचं गीत होतं. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताना, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताना, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाना. आई कृपा करी माझ्या बरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्या बरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. अंबाबाईचा गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्या बरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्या बरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. अग सौख्य बरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भावितो उद्धार कर नावाचा. अधर्म निर्दाळून धर्म हा आई तूच रक्षिला, महिषासुरवर्धिनी पुन्हा जन्मी इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उधळ उधळ
अफजल खानासारखा आदिलशहाचा एक मोठा सरदार जो 100% जिंकून परत येणार होता, 100% शिवाजी महाराजांचं मुंडकं घेऊन परत येणार होता, असा सरदार वाईमध्ये त्याचा कोथळा निघाला. ही बातमी म्हणजे आजकालच्या चॅनल्सनी ब्रेकिंग न्यूज म्हणून दिवसभर चालवावी अशी बातमी होती. कल्पना करा, तेव्हाही चॅनल्स असते तर काय विचारलं असतं त्यांनी आदिलशहाला जाऊन, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही याच्याकडे कसं बघताय. विजापूरचा अफजल खान पडणं ही फार मोठी गोष्ट होती. म्हणजे आज देखील तुम्ही बघताय भारतामध्ये विकासजी एका विशिष्ट व्यक्तीच्या पोशाखामध्ये आले, त्यांच्या पद्धतीचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. तुम्ही त्या माणसाचे फॉलोअर असाल किंवा नसाल, भारतावर एकामागे एक संकट आहेत की नाही पहा. करोना जात आहे तोवर हे, ते जात आहे तोवर हे. भारतामध्ये बसलेच आहेत तिकडे ममता समता, इथे एक बसलाय महाराष्ट्रात. संकटामागे संकट, उसंत नावाची गोष्ट नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य होतं. मी एक पॅराग्राफ वाचून दाखवतो, पदरचं काही बोलत नाही. अफजल खानासारखा आदिलशाहीचा बलाढ्य सरदार पडलाय, याचा फायदा घ्यायचा म्हणून इथून पुढच्या 15 ते 17 दिवसात शिवाजी महाराजांनी जबरदस्त मुसंडी मारली आणि आष्टी, वडगाव, कराड, कोल्हापूर अशी झेप घेतली आणि पन्हाळगड 28 नोव्हेंबर 1659 स्वराज्यामध्ये आला. मिरजेच्या किल्ल्याला महाराज वेढा घालून बसले असता विजापूरहून सिद्धी जौहर 50,000चं सैन्य घेऊन निघाला. शिवाजी महाराजांकडे फक्त 8-9 हजार सैन्य होतं. मिरजेचा वेढा सोडून ते पन्हाळगडावरती येऊन थांबले. तोच दिल्लीच्या औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान एप्रिल 1660 पुणे परगण्यात येऊन पोचला. म्हणजे वरच्या औरंगजेबाकडून शाहिस्ते खान, खालच्या विजापूर कडून सिद्धी जौहर, अशी सगळी मंडळी या पुण्याकडे येत होती. सिद्धी जौहर, अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि रुस्तमे जमान पन्हाळगडाला वेढा घालून बसले. शिवाजी महाराजांनी वेढा 3 महिने चालू ठेवला, कारण त्यांना इलाज नव्हता. 3 महिन्यानंतर मात्र गडावरचा सगळा शिधा संपत आला. गडावर राहणाऱ्या मंडळींना उपासमार व्हायला लागली. महाराजांनी खालती सिद्धी जौहरकडे एक पत्र पाठवलं. शब्द बघा पत्रातले. सिद्धी जौहरला महाराज म्हणतात की आम्ही केलेले सर्व गुन्हे जर माफ होतील आणि सिद्धी जौहर जर कोणापासूनही आमचं वडिलांप्रमाणे संरक्षण करतील तर आपण जातीनं खानाला भेटू आणि आमची सर्व मालमत्ता बादशहाच्या नावाने त्याच्या स्वाधीन करू. शुक्रवार 13 जुलै 1660 या दिवशी महाराज 2 पालख्या करून निघाले. एका पालखीत त्यांच्यासारखाच दिसणारा होता शिवा काशीद आणि एका पालखीत महाराज स्वतः. शिवा काशीदची पालखी एका वेगळ्या मार्गाने गेली. जिथून महाराज गेले असावेत असं सिद्धी जौहरला वाटावं, त्यानं त्या पालखीचा पाठलाग केला. शिवा काशीद ही व्यक्ती काय मातीची बनली असेल बघा. त्याला माहिती होतं की महाराज सुखरूपपणे आपल्या विशाळगडाकडे जावेत, म्हणून त्यांना चुकवायला फक्त एक वेगळ्या पालखीत बसून महाराजांसारखा वेश करून तो जायला लागला. त्याला माहिती होतं की आपली पालखी पकडली जाईल आणि आपण क्षणार्धामध्ये आपलं मुंडकं धडावेगळं होईल. पण तरी देखील शिवा काशीद सारखे असंख्य मावळे आज आपल्या स्वातंत्र्याला कारणीभूत आहेत. शिवाजी महाराजांच्या पालखीची घोडदौड विशाळगडाच्या दिशेने सुरू होती. 2000 घोडेस्वारांसह त्यांच्या मागावर पाठलाग चालू होता. दोन्ही बाजूंना 600 फूट उंचीचे डोंगर, हीच ती पावनखिंड. 8-10 मैल लांब अजून विशाळगड होता. 300-400 मावळे सोबत घेऊन बाजीप्रभू महाराजांना सांगतात, महाराज तुम्ही पुढे व्हा, मी एकाही गनिमाला पुढे सरकू देणार नाही. तुम्ही गडावर पोचलात की तोफांचे आवाज काढा, तोपर्यंत एकही सैनिक या खिंडीतनं पुढे सरकणार नाही, हा माझा शब्द. आणि हा शब्द राखणारा बाजीप्रभू देशपांडे त्या खिंडीमध्ये काही तास 200 मावळ्यांसह ती खिंड लढवतो. अंगावर जखमा होत असतात, एक एक अवयव निखळून पडत असतो, ते मृत्यूला साथ घालत असतात. अशी विलक्षण सुंदर कल्पना आहे. आणि मग त्या अफलातून कल्पनेवरती कुसुमाग्रजांनी गीत लिहिलं. त्या गीताचे शब्द ऐकताना सुद्धा असं वाटतं की या बाजीप्रभूंच्या जागी आपण असतो तर असंच केलं असतं का. मराठीतलं एक विलक्षण सुंदर गीत आपल्या समोर. प्रभू तरी उठवर साहू घाव शिरे सरणार कधी प्रभू तरी कुठवर साहू
सभोवती विदीर्ण झाली तरीही छाती अजून जळते आतर ज्योती अजून जळते आतर ज्योती कसा सावरू देह परी सरणार कधी प्रभू तरी उठवर साहू घाव श्री सरणार कधी होय तनूची केवळ चाळण प्राण उडाया बघती त्यातून मिटण्या झाले अधीर लोचन खडग गळाले भूमीवरी सरणार कधी प्रभू तरी उठवर साहू भाव श्री सरणार कधी शिवकल्याण राजा ही जी हा जो अल्बम आहे त्या अल्बमवरती आपण सगळ्यांनी खूप प्रेम केलंय. ती सगळी गाणी विलक्षण गाजलेली आहेत. यानंतरचं गीत हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अशा एका घटनेवरचं गीत आहे की जशी घटना जगाच्या इतिहासात कोणाच्याही इतिहासात घडलेली नाही. शिवाजी महाराजांचे एक सरनौबत प्रतापराव गुजर ही नावं आपल्या परिचयाची असतील. प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू कडवे सरसेनापती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक चूक केली. ती चूक अशी होती की बेहलोल खान पठाण नावाचा एक असाच नालायक नीच सरदार होता. त्याला प्रतापराव गुजरांनी एका युद्धामध्ये पकडलं. त्याच्याकडनं शस्त्रास्त्र दारुगोळा जे काय होतं ते वसूल केलं. हत्ती घोडे जे काय होतं ते वसूल केलं आणि त्याला सोडून दिलं. त्याला माफ केलं. तुम्ही मला सांगा ही जात माफ करायची आहे का? बेहलोल खान पठाण अफजुल खान ही या देशाच्या मुळावर उठलेली जात जेव्हा अशी चूक करते तेव्हा ती माफ करायची लायकीची असते का? शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की आपल्या सरसेनापतींनी परस्पर आपल्याला न विचारता या बेहलोल खान पठाणाला सोडलं. काय अधिकाराने सोडलं? स्वराज्यातले सरदार जसे परस्पर निर्णय घ्यायला लागले तर या स्वराज्याचे 3-13 वाजायला वेळ लागणार नाही. या घटनेला जवळजवळ वर्ष झालं. बेहलोल खान पठाण पुन्हा एकदा सैन्य जमवून स्वराज्यावरती चाल करून येतोय असं बातमी शिवाजी महाराजांना कळल्यावर त्यांनी प्रतापराव गुजरांना खरमरीत पत्र लिहिलं. काय विचारांनी सल्ला केला, त्याच्याशी तह कुठल्या विचारांनी केलात. पाठोपाठ दुसरा खलिता गेला आणि तो खलिता प्रतापराव गुजरांच्या हातात पडताच त्यांना असं वाटलं की हा तर आपला भयानक मोठा अपमान आहे. आपण स्वराज्याचे सरनौबत आहोत आणि आपल्या हातून इतकी भयानक मोठी चूक झाली आणि महाराज आपलं राज्याभिषेकाच्या तोंडावर स्वराज्यात सगळी राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे आणि महाराज म्हणतात की त्या बेहलोल खान पठाणाला आसमान दाखवल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. प्रतापराव गुजर आपल्यासारख्याच 6-7 मावळ्यांना गोळा करतात. म्हणतात की निखालसपणे मरायची कोणाची तयारी आहे. 7 मावळे त्यांच्याबरोबर जायला तयार होतात. त्यांची नावं देखील आहेत इतिहासामध्ये. दूर काही मैलांवरती त्या बेहलोल खान पठाणाची छावणी असते. परवाची महाशिवरात्र गेली ना, त्या महाशिवरात्री सारखीच ती महाशिवरात्र होती. त्या महाशिवरात्रीच्या रात्री प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर 7 कडवे मावळे
बेळगाव निसरी हा जो भाग आहे त्या ठिकाणी ही छावणी होती, त्या ठिकाणी ते खानाच्या सैन्यावरती तुटून पडले अशी घटना आहे. डोळ्यापुढे कल्पना करून बघा की हजारोंच्या सैन्यावर जर 7 मावळे तुटून पडले तर त्या लढाईत काय होऊ शकतं. जास्तीत जास्ती 200-300 जणांना त्यांनी कापलं असेल धरून चाला, पण त्या 7 जणांना काही मिनिटांमध्ये हौतात्म्य आलं असेल. या घटनेवरती एक गीत पुन्हा एकदा कुसुमाग्रजांनीच लिहिलं, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे शब्द आहेत. पण हे गीत स्वराज्यातल्या इतक्या दुःखी घटनेवरती आहे हे अनेकांना ठाऊक नसतं. आणि म्हणून बरेचदा आम्ही आता एवढे वर्ष कार्यक्रम करतोय, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी या गाण्याच्या चालीवरती शाखा प्रमुख पाठीमागनं एंट्री करतात, वीर दौडले 7, आणि मग सगळे त्यांचे मावळे टाळ्या वाजवतात. किंबहुना या गाण्यावर देखील अनेक जण टाळ्या वाजवतात. हे गाणं स्वराज्यातल्या अत्यंत दुःखी, म्हणजे याच्याहून दुःखी घटना जगात नाही कुठली, अशा दुःखी घटनेवरचं हे गाणं आहे. शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आपण हा प्रसंग डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करूया. प्रतापराव गुजरास महाराजांचं आज्ञापत्र सुटलं. सरनापत स्वराज्यावर वारंवार सामान्य गनिमांस गळंदीत मिळवल्या विना आम्हाला रागण्यावर तोंड टाकू नका. आणि मग म्यानातून उसळी तलवारीची पात, म्यानातून उसळी तलवारीची पात. वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. म्यानातून उसळी तलवारीची पात, वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, हे फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहासर सावनी उठले शेले. रिंगीबीत टाकले पाय झेलले भाले. उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात. वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, आश्चर्यमुग्ध टाकून मागती सेना. अपमान बुजविण्यासा तर पुनी माना. छावणीत शिरले थेट भेट गनिमाना. कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात. वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7. खालून आगवर आग आग बाजूनी, खालून आगवर आग आग बाजूनी. समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीव ते मानी. खग 7 जळाले अभिमानी वळव्यात, खग 7 जळाले अभिमानी वळव्यात. वेळात मराठे वीर दौडले 7, वेळात मराठे वीर दौडले 7.
उठल्या टाचा ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा अद्याप विराणी उडी वाऱ्यावर गात अद्याप विराणी उडी वाऱ्यावर गात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात जय जय शिवाजी.